त्यामुळे अहिल्यानगरमध्ये कुणी काहीही चिथावणी देत असेल किंवा कुठलेही कुणाचेही कसलेही राजकीय हितसंबंध स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा कुणी प्रयत्न करायचा आहे म्हणून जरी चिथावणी देत असेल किंवा अजून काही कारण असेल, कुठलंही कारण असू शकेल याला, तरी सुद्धा संवेदनशील नागरिक म्हणून, माणुसकी म्हणून आपण या सगळ्या गोष्टी अत्यंत सामंजस्याने आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा निपटारा झाला पाहिजे. आणि या क्षणाला फक्त आणि फक्त अतिवृष्टीने पछाडलेल्या, अतिवृष्टीने अत्यंत मेटाकुटीस ज्यांचा जीव आलाय अशा मराठवाड्यातल्या आमच्या सगळ्या पूरग्रस्त भावांच्यासाठी आम्ही काय करू शकतो याचा फक्त विचार केला पाहिजे. अहिल्यानगरमध्ये एका वादग्रस्त रांगोळीवरून जे काही वातावरण पेटलेलं आहे ते क्लेशदायक आहे. खरं तर आत्ता राज्याच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो राज्यातल्या पूर परिस्थितीचा. अशा वेळेला जेव्हा की राज्यातले बहुसंख्य जिल्हे हे अतिवृष्टीच्या फटक्यामुळे अत्यंत वाईट स्थितीतून जात आहेत, अहिल्यानगरमधल्या सुद्धा अनेक गावांना या पुराचा फटका बसलेला आहे. अशा काळात आसमानी संकटाचा सामना करण्यासाठी सगळ्या प्रकारचे जाती, धर्म, विचार, भेद बाजूला ठेवून आत्ता आपण निव्वळ संवेदनशील नागरिक म्हणून एकोप्याने या आसमानी संकटाला सामोरं जाण्याची गरज आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये कुणी काहीही चिथावणी देत असेल किंवा कुठलेही कुणाचेही कसलेही राजकीय हितसंबंध स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा कुणी प्रयत्न करायचा आहे म्हणून जरी चिथावणी देत असेल किंवा अजून काही कारण असेल, कुठलंही कारण असू शकेल याला, तरी सुद्धा संवेदनशील नागरिक म्हणून, माणुसकी म्हणून आपण या सगळ्या गोष्टी अत्यंत सामंजस्याने आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा निपटारा झाला पाहिजे. आणि या क्षणाला फक्त आणि फक्त अतिवृष्टीने पछाडलेल्या, अतिवृष्टीने अत्यंत मेटाकुटीस ज्यांचा जीव आलाय अशा मराठवाड्यातल्या आमच्या सगळ्या पूरग्रस्त भावांच्यासाठी आम्ही काय करू शकतो याचा फक्त विचार केला पाहिजे.